तुम्ही या ठिकाणी बघू शकता. याच्यामध्ये कसं असतं, ही नदीची वाळू आहे, यामध्ये काहीच प्रमाणामध्ये मातीचं प्रमाण. बऱ्याचशा लोकांचा समज असतो की नदीची वाळू ही बांधकामासाठी चांगली असते, ही वाळू आहे ही आर्टिफिशियल आहे. तर ही याच्यामध्ये देखील जी आपली स्टोन डस्ट असते तिचं प्रमाण असतं. नदीच्या नावाखाली ओढ्या नाल्यांची देखील वाळू आणली जाते. पाणी टाकलं तर तुम्हाला त्याचं चिखल होईल, त्यामुळे तुम्हाला समजून येईल. त्यामुळे जर चांगली वाळू कुठली तर त्या वाळूमध्ये मातीचं प्रमाण हे 10% कमी पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी देवा तुमचं स्वागत करतो रिअल्टी एक्सपर्ट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि आजचा आपला टॉपिक होता की आपल्याला मागील खूप दिवसापासून खूप साऱ्या कमेंट्स आणि मेसेज येत होते की बांधकामासाठी कुठली वाळू चांगली. जर आपल्याला घराचं बांधकाम करायचं तर त्यासाठी आपल्याला वाळू चांगली कुठली. तर आपल्या समोर आता आज दोन वाळू आहे. ही जी वाळू तुम्ही बघताय ही आहे नदीची वाळू, म्हणजे आपली याला रिव्हर सँड आपण म्हणतो. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी आहे याला आपण आहे आर्टिफिशियल सँड. ही जी आर्टिफिशियली स्टोन पासून दगडापासून क्रशरमध्ये बनवली जाते आणि ही असते नदीची वाळू. तर कुठली वाळू चांगली आणि कुठल्या वाळूमध्ये किती प्रमाणात मातीचं प्रमाण पाहिजे, तर या ठिकाणी ही नदीची वाळू तुम्ही बघू शकता. आजकाल काय होतं, गव्हर्नमेंटचे पण काही रिस्ट्रिक्शन असतात, त्यामुळे जी वाळू आहे त्या ठिकाणी ती आपल्याला नदीची वाळू तेवढ्या प्रमाणात मिळत नाही. तर बऱ्याचशा लोकांचा समज असतो की नदीची वाळू ही बांधकामासाठी चांगली असते. नक्कीच नदीची वाळू ही बांधकामासाठी चांगली असते, पण आज बऱ्याचशा ठिकाणी जे असतील आपल्या महसूल विभागाचे रिस्ट्रिक्शन असल्यामुळे वाळूचा उपसा किंवा वाळूचं त्या प्रमाणात भेटत नाही. पण जी वाळू भेटते, आता बघा ही वाळू या ठिकाणी आहे, ही वाळू नदीची म्हणता येईल की आता नदीच्या नावाखाली ओढ्या नाल्यांची देखील वाळू आणली जाते. ती वाळू ज्या ठिकाणी अवेलेबल आहे तिथली वाळू जाते. ही जी वाळू आहे या वाळूमध्ये मातीचं प्रमाण काहीच जास्त आहे. जर आपण नियमानुसार बघितलं किंवा चांगल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटीसाठी जे मातीचं प्रमाण असतं वाळूमध्ये, तर ते सर्वसाधारण हे 10%पेक्षा कमी पाहिजे. तर या वाळूमध्ये काहीच प्रमाण आहे. तर बांधकामासाठी जी वाळू चांगली असते यामध्ये मातीचं प्रमाण थोडं काहीच्या प्रमाणात आहे, 15-16% प्रमाण आहे. पण जी जी कॉन्क्रीटसाठी किंवा आरसीसी स्ट्रक्चरसाठी जी चांगली वाळू असते त्यामध्ये मातीचं प्रमाण हे 10%पेक्षा कमी पाहिजे. तर हे झालं नदीची वाळूचं. तर दुसरी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ही जी आहे ही आहे आर्टिफिशियल सँड. तर आर्टिफिशियल सँड जी असते तर यामध्ये हे बघू शकता, ही थोडी काहीशी झालेली या ठिकाणी बघा, ही आर्टिफिशियल सँड आहे. तर यामध्ये पण जर ॲज पर आपला जो कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये असतं, तर याच्यामध्ये जे परमिसिबल सॉईल कंटेंट पाहिजे हा पण एक 10%पेक्षा जास्त नको आहे. तर यामध्ये काही प्रमाणात जी डस्ट असते, जी स्टोन डस्ट म्हणता येईल किंवा काही सॉईल म्हणता येईल याचं प्रमाण आहे. तर जे कन्स्ट्रक्शनसाठी वाळू पाहिजे असते याच्यामध्ये 10%पेक्षा कमी आपलं माती पाहिजे. त्यामुळे फ्युचरमध्ये जे क्रॅक डेव्हलप होतात किंवा कॉन्क्रीटसाठी जे असतं आरसीसी स्ट्रक्चरमध्ये जे कॉन्क्रीट आपण करतो त्या कॉन्क्रीटसाठी वाळूमध्ये खूप कमी प्रमाणात माती पाहिजे, म्हणून त्या कॉन्क्रीटला आपल्या स्ट्रेंथ चांगली येते आणि त्याची लाईफ देखील चांगली असते. धन्यवाद. आर्टिफिशियल सँडमध्ये जी आपण याच्यापासून स्टोन क्रशरमधनं मिळते किंवा याच्यामध्ये दगडांच्या जे आपले स्टोन असतात, विहिरीचे असतील किंवा खाणीचे दगड असतात, तर यांना क्रश करून ही वाळू बनवली जाते. तर ही वाळू देखील बांधकामासाठी चांगली असते. आरसीसी स्ट्रक्चरमध्ये देखील ही परमिसिबल आहे, याचा यूज केला जाऊ शकतो. पण आजकाल काय झालं, खूप सारे क्रशर असतात, पण याची देखील एक स्टँडर्ड प्रोसेस असते बनण्याची. तर ह्या प्रोसेसनुसार ही वाळू आहे. तुम्ही ह्या बाजूने जर आलं तर या ठिकाणी बघू शकता, ही वाळू आहे, ही आर्टिफिशियल आहे. तर ही याच्यामध्ये देखील जी आपली स्टोन डस्ट असते तिचं प्रमाण असतं, पण जो ग्रेड ऑफ जो आपण सँड म्हणतो तो देखील चांगला असायला पाहिजे. त्यामुळे ह्या दोन प्रकारच्या वाळू आहे, या दोन्ही वाळू आपण यूज करू शकतो. फक्त वाळू निवडताना किंवा वाळू घेताना तर त्या वाळूमध्ये मातीचं प्रमाण कमी पाहिजे. तर ते तुमच्या घरासाठी आणि त्या आरसीसी स्ट्रक्चरसाठी असेल, बांधकामासाठी असेल किंवा प्लास्टरसाठी असेल चांगलं असतं. आता प्लास्टरसाठी आपल्याला छोट्या ग्रेडची सँड लागते. त्यामध्ये प्लास्टरसाठी खूप रिफाईंड सँड पाहिजे, त्यामध्ये 7%पेक्षा वाळू मातीचं प्रमाण कमी पाहिजे. तर त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण प्लास्टर करतो, प्लास्टरला ज्यावेळेस मातीचं प्रमाण कमी असतं त्यावेळेस ते प्लास्टरला क्रॅक जात नाही. आपण बघितलं असेल बऱ्याचशा बिल्डिंग्स असतात की ज्या ठिकाणी प्लास्टरला क्रॅक जातात, ते कशामुळे जातात, त्या वाळूमध्ये काय असतं, मातीचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे प्लास्टरला खूपच रिफाईंड सँड पाहिजे. स्ट्रक्चरसाठी आरसीसाठी देखील एक चांगली वाळू पाहिजे. ती तुम्ही नदीची पण वापरू शकता किंवा आर्टिफिशियल सँड पण वापरू शकता. फक्त नदीची सँड घेताना त्यामुळे काय होतं, जनरली नदीची सँड बऱ्याचशा आधीच सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महसूल विभागाच्या काही रिस्ट्रिक्शनमुळे ती वाळूचा उपसा होत नाही. त्यामुळे जरी तुम्हाला नदीची वाळू मिळेल नाही तर चांगल्या क्वालिटीची आर्टिफिशियल सँड घ्या किंवा वॉश सँड त्याला म्हणतात ग्रामीण भागात, ती जरी घेतली चांगल्या क्वालिटीची ती देखील तुम्ही बिंदास वापरू शकता. ही नदीची वाळू आहे. नदीची वाळू आहे, ह्या वाळूमध्ये जवळजवळ आता मातीचं प्रमाण आहे 20%पेक्षा जास्त दिसते, म्हणजे 15 ते 20% मध्ये. आपल्याला 7 ते 10% पर्यंत मातीचं प्रमाण वाळूमध्ये पाहिजे, नाही तर नंतर श्रिंकेज डेव्हलप होतात. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, याच्यामध्ये कसं असतं, ही नदीची वाळू आहे, यामध्ये काहीच प्रमाणामध्ये मातीचं प्रमाण जास्त आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे बघ मातीचं प्रमाण हे खूप जास्त आहे. त्याची एक टेस्ट तुम्ही जर या वाळूवर पाणी टाकलं तर तुम्हाला त्याचं चिखल होईल, त्यामुळे तुम्हाला समजून जाईल. त्यामुळे जर चांगली वाळू कुठली तर त्या वाळूमध्ये मातीचं प्रमाण हे 10%पेक्षा कमी पाहिजे.
त्यामुळे ती वाळू ही बांधकामासाठी चांगली आहे, त्याचं बॉन्डिंग चांगलं होतं, त्यामध्ये क्रॅक्स डेव्हलप होत नाही. तर आज ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ज्यांना बांधकाम करायचं आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या हक्काच्या स्वतःच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.